नमस्कार. पुन्हा एकदा एक फ्रेश विषय घेऊन आली. मी सोनल गोडबोले, लेखिका, अभिनेत्री, काउन्सिलर आणि न्यूट्रिशनिस्ट. लैंगिकतेबद्दलच अनेक विषय हाताळता विवाहबाह्य संबंधावर सुद्धा बोलताना असं एक लक्षात आलं की अति प्रमाणात महिला या विवाहबाह्य संबंधात अडकतात. त्या कशा अडकतात आणि नंतर त्याचे दुष्परिणाम काय होतात. जेव्हा स्त्रिया विवाहबाह्य संबंधात अडकतात असं आपण जेव्हा म्हणतो, त्याच्या विरुद्ध तिकडे पुरुष असतात, म्हणजे तिच्याबरोबर. ऑफकोर्स तेही त्याच्यातच असतात, तेही अडकले जातात. पण मग स्त्रीला बऱ्याचदा दोषी धरलं जातं. तर ते कसं धरलं जातं? स्त्रीच का प्रत्येक वेळेला दोषी असते? म्हणजे इवन एखाद्याचा संबंध पुरुषाचं जर घरी कळलं, काही कारणाने व्हॉट्सअप चेकिंग झालंय, मेसेजेस मधून, किंवा प्रत्यक्षात कोणीतरी पाहिलं गेलंय की एखाद्या महिलेबरोबर माझा नवरा फिरतोय बाहेर, हे जेव्हा कळतं स्त्रीला, तेव्हा स्त्री त्या नवऱ्याला दोष न देता पहिला दोष कुठे जातो? कोण आहे ती सटवी? बघूया, तिला घेऊनच या, द्या मला तिचा नंबर, मी बघतेच. म्हणजे अरे, पण जर 50% ती स्त्री जबाबदार समोरची असेल तर 50% तुझा नवरा जबाबदार आहे. पहिला जाब तू त्या स्त्रीला विचारण्याच्या ऐवजी तू पुरुषाला विचारायला पाहिजे ना. तर ते न करता स्त्रीलाच जबाबदार धरले जातं. बरं, विवाहबाह्य संबंध जेव्हा स्त्री ठेवते तेव्हा शारीरिक संबंधातून उद्भवणाऱ्या अनेक गोष्टी, मग ते अनेक आजार असतील, चुकून प्रेग्नन्सी राहिली ती असेल, तर हे सगळं सुद्धा तिलाच फेस करावं लागतं. तो पुरुष सगळं करून नामानिराळा राहतो. मग ज्या सोशल मीडियाद्वारे, अगदी आता सोशल मीडिया नव्हता तेव्हा सुद्धा ह्या गोष्टी सगळ्या घडायच्या, पण सोशल मीडिया आल्यामुळे काय झालं, अनेक ग्रुप्स आले. मी कुठला तरी एका व्हिडिओत त्याचा उल्लेख मध्ये पण केलाय. अनेक ग्रुप्स आले आणि याच्या माध्यमातून काय झालं, वेगवेगळ्या कारणाने स्त्रिया सुद्धा घराच्या बाहेर पडू लागल्या. मग कधी गेट टुगेदर आहे, कधी पार्टीज आहेत, या सगळ्या नावाखाली स्त्रिया बाहेर जाऊ लागल्या आणि कुठेतरी आपल्या नवऱ्यापेक्षा या पुरुषाचा स्पर्श किंवा हा त्याचं बोलणं, त्या बोलण्यात तो ज्या पद्धतीने त्या स्त्रिया अडकतात किंवा अडकवलं जातं, काहीतरी आमिष दाखवली जातं. अगदी उदाहरणार्थ साध्या गिफ्टचा आमिष. आपला नवरा सुद्धा आपल्याला साड्या, दागिने सगळं देत असतो, पण का माहित नाही, लाखभराची जरी गोष्ट नवऱ्याने दिलं तरी त्या बाईला कौतुक नसतं. पण 10 रुपयाचं एखादं अँकलेट साधं जरी त्यांनी तुळशीबागेतला आणून दिलं तरी त्या स्त्रीला त्याचं कौतुक असतं. ती सोशल मीडियावर टाकते. मी सुद्धा मध्ये ह्याच्यावर एक छान लिहिलं होतं, मला आठवतंय. तर हे जे कौतुक असतं हे कदाचित नाविन्यातून आलेलं, निर्माण झालेलं कुठल्याही वयातलं आकर्षण असं आपण त्याला म्हणू शकतो. मग ती स्त्री कुठल्याही वयात असेल, 35, 40, 45, तिचा नातवंड असतं, तिला जावई असतो, तिला सून असते, सगळा संसार असतो, सगळं असतं, आणि तरीही ती वेगवेगळ्या कारणांनी पुन्हा बाहेर आकर्षित होते. याला कारण सुद्धा अनेक कारणं आहेत. कारण एकतर समोरच्याचं बोलणं, तो पुरुष ज्या पद्धतीने त्या बाईला आपल्याकडे अट्रॅक्ट करतो शारीरिक सुखासाठी किंवा अजून काहीतरी वेगवेगळ्या गोष्टींसाठी, त्या बोलण्यात येऊन सुद्धा ती त्याच्याकडे अट्रॅक्ट होते. कधी कधी तिला आर्थिक गरज असते, म्हणूनही या आर्थिक गोष्टींसाठी मग सेक्सद्वारे ती पैसा कमवत असेल, किंवा काही गिफ्ट रूपात किंवा कशाही रूपात, किंवा एखादी समजा बिझनेससाठी एखाद्या स्त्रीला पार्लर उदाहरणार्थ सुरू करायचंय, तर तिला छोटीशी लागणारी मदत असेल, तर त्या मदतीसाठी मग त्याच्याकडे ती जाते आणि मग तो कुठेतरी इमोशनली अटॅच होते, इमोशनली तिचा तो गैरफायदा घेतो. मग ते अगदी सेक्स पर्यंत आणि पुढे तिथून जाऊन मग अनेक गोष्टी, आणि मग तो पैसा कुठेतरी दिला आणि हे सगळं अडकवल्यानंतर सुद्धा सगळेजण पैसे देतातच याची गॅरंटी पण नाही. म्हणजे कारण नसताना ती इमोशनली त्या मित्रामध्ये किंवा त्या पुरुषामध्ये अडकते आणि त्याच्यातून जो आउटपुट आहे किंवा जे मिळणारं काही आहे, म्हणजे अगदी मानसिक समाधान असेल तेही मिळत नाही, आर्थिक ज्या काही गोष्टी तिला मिळणार असतात बिझनेसच्या दृष्टीने काही, त्याही मिळत नाहीत, आणि सगळं शरीर सुख ती देऊन तिथे मोकळी होते. जेव्हा आपण सोशल मीडियावर बाहेर जात असतो वेगवेगळ्या पुरुषांसोबत, तेव्हा जात असताना कोण कसा आहे, तो कसा वागतो इतर स्त्रियांशी सुद्धा, त्यातलं समाजाचं त्याचं स्थान काय आहे, तो समाजात वावरत असताना आपल्याला लक्षात येतं लगेच. त्याची कुटुंब कसं आहे त्या प्रोफाईलवरून बऱ्याचदा कळतं. बऱ्याचदा तो फेक प्रोफाईल असतात. मी याच्यातला एक किस्सा सांगते. माझे एक फ्रेंड आहेत, माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत म्हणून मी त्यांना सर म्हणते.
एक पुरुष त्याला स्त्रियांच्या नावाने त्याने स्त्रीच्या नावाने प्रोफाईल केलं होतं आणि तो त्या आमच्या सरांना मेसेज करत होता. काहीतरी एक XYZ त्याने नाव ठेवलं होतं त्याला आणि ते फेक प्रोफाईल तयार केलं होतं. ह्यांना सुद्धा वाटलं साठीच्या माणसाला की ती स्त्री बोलतीये आणि जवळजवळ 2-3 महिने यांचं हे असं चॅटिंग सुरू होतं. तिकडून न्यूड फोटो पाठवले जायचे, वजायनाचे, बुबचे, ते असंच कुठले तरी त्याने उचललेले असतील. आणि एक दिवस असं ठरलं की एका बागेत पुण्यात भेटायचं. जेव्हा भेटायचं ठरली वेळ तेव्हा सर नेहमीप्रमाणे भेटायला तिला गेले. भेटायला गेल्यानंतर तो तिकडून ती व्यक्ती विचारत होती, फोनवरच आहे सगळं, म्हणजे बोललं नाही, मेसेजवर, की तुम्ही अशा रंगाची सॅक लावले ना, अशा रंगाचा टी शर्ट घातलाय ना. हो म्हणला, अगं पण मग समोर ये ना ग, असं ते सारखे तिला म्हणायचे. समोर ये, मी आहे, बसलो इथे, तू पाहतेस तर मी येत का नाहीस. तासाभराने शेवटी जेव्हा त्यांनी मेसेज केला की आता समोर येतेस का, मी निघून जाऊ, तेव्हा तो पुरुष समोर आला. आणि पुरुष समोर आल्यानंतर ते चक्रावले आणि ते म्हणले की ठीक आहे, मी एक चांगला बँकेतला कर्मचारी आहे, रिटायर झालेला, तर मी तक्रार नाही करणार, पण मला तुझ्यासोबत कॉफी घ्यायला आणि जाणून घ्यायला आवडेल. म्हणून ते त्याला घेऊन तिथल्याच एका जवळच्या रेस्टॉरंटमध्ये गेले, त्या बागेच्या जवळच्या. आणि त्याला फक्त त्यांनी एवढंच विचारलं की तू असा मग का, म्हणजे स्त्रियांच्या प्रोफाईल करून का मला इतक्या दिवस फसवत होतास. तर तो मला म्हणला, ही माझी आवड आहे. मी अनेक पुरुषांबरोबर, मी कोणाला फसवलं नाही, कोणाचे पैसे घेतले नाहीत, कोणाला लुबाडलं नाही, त्रास दिला नाही, पण मला स्त्री बनून वागायला आवडतं आणि पुरुषांकडून ते रिस्पॉन्सेस घ्यायला आवडतात आणि त्याच्यात मला मजा येते, मी खुश होतो. हा कदाचित मे बी त्याच्या हॉर्मोन्सचा प्रॉब्लेम असू शकतो. आता ठीक आहे की त्याने गैरफायदा घेत नाहीये म्हटलंय, सगळं चांगलं आहे, तो मुलगा खूप चांगला होता, एजने 35शीचा होता, हे सगळं ठीक आहे म्हणून ठीक आहे. पण खरंच जर तशा पद्धतीचं ते चित्र नसतं तर मग काहीही घडू शकलं असतं. कारण यांच्याकडून पण त्याने त्यांच्या लिंगाचे फोटो वगैरे मागवले होते. सो चांगली बँकेत नोकरी करणारी लोक सुद्धा या चक्रात अडकू शकतात. म्हणजे याच्या डॉक्टर असो, कोणी असो, म्हणजे त्याला व्यावसायिक असो, असं नाहीये की कमी शिकलेले लोकच. उलट ते कमी शिकलेले लोक ह्या कुठल्या फंदात पडत नाही असंच मला आता वाटायला लागलंय. जे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा आपण म्हणतो ना, तर जास्त जी शिकलेली किंवा अशी जी लोक दिसतात तीच कुठेतरी या चक्रात अडकतायत की काय. आता याच्यावर माझी एक छान कादंबरी येणार आहे. एक डॉक्टर सुद्धा अशा चक्रात कसा काय अडकतो तुम्हाला अगदी लवकरच एक हार्डली 3-4 महिन्यातच वाचायला मिळेल. मी याच्यावर लिखाण केलंय. सो अशा पद्धतीने ह्या स्त्रिया वेगवेगळ्या कारणांनी त्या पुरुषांच्या संपर्कात जातात, ते त्यांना ट्रॅप करतात, इमोशनली अटॅच होतात, नंतर त्याच्यातून आत्महत्यापर्यंतचे प्रकरणं, मग ते घटस्फोटापर्यंतची प्रकरणं. आणि एका स्त्रीचे तर मी अजून एक किस्सा सांगते. लांब केस होते, लांब सडक. तर ती अशीच कुठल्या तरी एका पुरुषाला अटॅच झाली आणि तो सहज तिला म्हणला, अगं तुझं ना बाकी सगळं छान आहे, पण तुझे लांब केस मला नाही आवडत, तुला एवढे केस ना कशा बाकीच्या असतात केलेले तसे कर ना. त्या मुलीने इतकी वर्ष केलेली त्या केसांवर घेतलेली मेहनत एका क्षणात जाऊन पार्लरमध्ये जाऊन कापून आली. आणि वय किती, 42. असं नाही की ती लहान मुलगी होती. 42 वर्षाच्या महिला सुद्धा, लग्न झालेल्या उत्तम संसार असलेल्या महिला सुद्धा जर अशा वागू शकतात, मग म्हणजे अशा वागतात आणि नंतर पश्चाताप करण्याची. आता तेवढे हे केसाचं एक साधारण उदाहरण मी तुम्हाला जे आलं समोर ते आता आठवलं, मला ते सांगितलं. आता एवढे लांब जर तिला सडक केस करायचे असतील, नंतर काय झालं, साधारण 6 महिने वर्षभराने तो माणूस सोडून निघून गेला हिला. ही अक्षरशः मानसिक रुग्ण होता होता वाचली. सो अशा अनेक घटना या समाजात घडत असतात आणि त्याचा पडसाद हा पुढे जाऊन खूप मोठ्या प्रमाणात उमटत असतो आणि याचा परिणाम संपूर्ण आपल्या कुटुंबावर, त्याच्या समोरच्या कुटुंबावर, आपल्या मानसिकतेवर नंतर शारीरिक आजार. कारण ज्या वयात आपण 50च्या मेनोपॉजच्या अलीकडे पलीकडे असतो तेव्हा प्रचंड प्रमाणात हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स होत असतो आपल्या शरीरात. आणि तो हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स होत असताना जर आपण अजून काही टेन्शन्समध्ये राहिलो तर मग पुढे कॅन्सर सारख्या आजार, अमुक ह्या सगळ्या गोष्टी पुढे मग ती रांगच लागते. मग BP वाढतं, शुगर वाढते आणि मग शुगर एकदा तुम्हाला पाठीमागे लागली की मग अनेक आजार ते शरीरच पोखरत जातं. त्याचा परिणाम लैंगिकतेवर होतो तो होतोच. सो हे सगळं स्त्रियांनी थोडीशी सोशल मीडियावर, परत एकदा मी सांगेन, मी
कायम माझ्या 2-3 व्हिडिओमध्ये हे बोलले की थोडीशी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. वाहावत न जाता आपली सद्सद विवेक बुद्धी आपल्याला काय सांगते थोडंसं पुरुषांना जाणून घ्या. आपण काय आता 16-18च्या मुली नाही आहोत की कोणी आपल्याला पटकन इम्प्रेस केलं आणि लगेच त्याच्यावर इम्प्रेस झालोय असं करायला. आपला नवरा जो आता कदाचित थोडंसं तुम्हाला त्या मित्रापेक्षा कमी वाटेल, काही गोष्टी त्याच्याकडे कमी असतील, मित्र तुम्हाला जास्त देत असेल असं जरी वाटलं, तरीही शेवटी नवरा बायको ते नवरा बायकोच असतात. शेवटच्या क्षणापर्यंत साथ कोण देत असतं तर तो आपला नवरा असतो आणि आपली बायको असते. ही बाहेरची लोकं असतात, ही क्षणिक सुखासाठी जवळ आलेली असतात. तुम्ही एखाद्या व्यक्तीला ना चाचपडून पाहायचं असेल तर पाहून बघा, की 1-2 महिने पुढचं काही गिफ्ट-बिफ्ट काही देऊच नका. तरी ती तुमच्यावर प्रेम करते का? तर मग ते खरं प्रेम असेल. काही न देता, काही न घेता, कुठल्याही अपेक्षा न करता जर व्यक्ती जेन्युइनली प्रेम करत असेल तर ते प्रेम असतं. अदरवाईज हे सगळं शारीरिक सुखासाठी जवळपास 90% म्हटलं तरी चालेल. आजकालचे प्रेम, प्रेमाच्या नावाखाली चाललेला जो सगळा हा जो बाजार आहे सोशल मीडियावर, हा फक्त आणि फक्त शारीरिक सुखासाठी, चैनीसाठी, मौज-मजेसाठी, बदल म्हणून अशाच सगळ्या घटनांमधून सगळे मग अत्याचार आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून घडत असतात. सो महिलांनी जरूर काळजी घ्या सोशल मीडियावर असताना. आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते सुद्धा तुम्ही कमेंटवर तुमचे काही अनुभव आलेले असतील ते जसे मी अनुभव माझे शेअर केले आत्ता, तुम्ही शेअर जरूर करू शकता कमेंट बॉक्समध्ये. फक्त चांगल्या कमेंट करताना चांगल्या कमेंट्स करा डेफिनेटली. आणि नवीन काही विषय याच्याच अनुषंगाने काही जर असेल तर ते सुद्धा मला कळवत राहा. म्हणजे पुढच्या वेळेला मी एक नवीन छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. मी जे काही माझं वाचन किंवा जे काही मी पाहिलंय, मी सोशल मीडियावर जरी असले तरी मी कुठल्या ग्रुपला अशा गेट टुगेदरला वगैरे कधीच जात नाही. कधीच नाही. आणि मी जाणून बुजून ते टाळायचा प्रयत्न करते यासाठी, की एकतर माझ्यासाठी हा वेस्ट ऑफ टाईम आहे. व्यर्थ वेळ. कारण माझा मौल्यवान वेळ मला अशा कुठल्याही गोष्टीत फालतू वाया घालवायचा नाही. सो मी जितकं अवॉइड मला ह्या गोष्टी करता येतील, मग त्या वेळात मी माझं वाचन करेन, लिखाण करेन, छान काहीतरी ऐकेन, व्यायाम करेन, कुकिंग करेन छान, काहीही करेन. मला आवडणारी छंद किंवा छान निसर्गात जाऊन फिरून फोटो काढून येईन. पण अशा ह्याच्यात अडकल्यानंतर होणारं सगळं भोगावं लागणार आहे. त्यापासून आपण बाजूला राहिलेलं उत्तम. आणि माझा नवरा हा उत्तम जेव्हा सगळं सुख मला देतोय, तेव्हा मला या कुठल्याच गोष्टीसाठी बाहेर जायची गरज नाहीये. सो हा एक त्याचा बेनिफिट कदाचित असू शकेल, जे सगळ्या स्त्रियांना मिळत नाही म्हणूनही त्या बाहेर जात असतील. पण जे आपल्याला मिळालंय त्याच्यात जर आनंद मानायचा ठरवला आणि स्वतः कष्ट करून मेहनतीने जर काही गोष्टी मिळवायच्या ठरवल्या तर या गोष्टीची वैवाहिक बाहेर विवाहबाह्य संबंधाची आपल्याला गरजच लागणार नाही. सो काळजी घ्या. आणि बियॉन्ड सेक्स कादंबरी याच्यासाठी जरूर रेफर करेन मी, ती वाचा. सो मनापासून धन्यवाद. आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन विषयासह.